आता बातमी आहे युद्धाच्या परिणामांची। घरगुती गॅस सिलेंडरच्या खरेदीसाठी पुण्यात लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा नाही, नागरिकांनी घाबरून न जाता रांगा लावू नयेत असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच पुण्यामध्येच केलं होतं। मात्र सिंहगड रोड परिसरात पुणेकरांनी गॅस सिलेंडरसाठी मोठ्या रांगा लावल्या आहेत। पुणे शहरात गेले 6 ते 7 दिवसांपासून अनेक गॅस एजन्सीच्या बाहेर घरगुती गॅस घेण्यासाठी मोठी गर्दी पाहायला मिळते। आता मी पुण्यातील सिंहगड रस्त्यावर असलेल्या पानमाळ्याजवळ आहे आणि इथं जर आपण बघितलं तर भले पहाटेपासूनच या ठिकाणी घरगुती गॅस घेण्यासाठी या सगळ्या लोकांची मोठी रांग आपल्याला इथं पाहायला मिळते। गॅस मिळालाय काय पद्धत? गेले 3 दिवस बाहेरनं स्वयंपाक आणायला लागतोय। आता बायको म्हणाली सकाळी 7 वाजता निघूया। 7 वाजता म्हणता म्हणता 8 ला आलो तरी 100वा नंबर लागला। गणेश मोहिते आपले इथले जे हे आहेत कामगार, त्यांनी सांगितलं 100 जणांना आता गॅस मिळणार आहे। देवेंद्र फडणवीस यांचे उपकार आहेत, ते सगळ्यांना हो देतो तरी म्हणतायत। युद्ध झालं, युद्धाचे परिणाम ज्याला भोगायचे त्यांनी भोगले। भारतीयांचं का हाल करताय? 6:30 वाजल्यापासून आम्ही ज्येष्ठ नागरिक आहे, आम्ही लाईनीत उभे आता। मिळणार की नाही काय म्हणताय ते काय? ते म्हणत लाईनीत उभं राहा, तुम्हाला आज कलेक्टरांनी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं असेल रांगेत उभं राहायची गरज नाही, घरपोच होईल गॅस, बुक करा तुम्ही। नाही देत ते सिलेंडर लवकर द्यावा आम्हाला। ते पहिलं घरपोच करत होते, आता काय झालं यांना? हा, तुम्ही विचारलं नाही का त्यांना का देत नाही? ते म्हणते तिथं या, हा? तिथं या म्हणते दुकानापाशी। आणि पैसे किती घेतात? पैसे मागडल्या वेळेस 900 रुपये घेत होते, 856 रुपये होते, आता 1000 रुपये म्हणायला लागले ते टाकीला। म्हणजे वाढलेत पैसे? वाढलेत पैसे, 60 रुपये वाढवलेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।